डिजिटल अरेस्ट सायबर फसवणुकीपासून ज्येष्ठ नागरिकांना वाचवण्यासाठी सायबर गुन्हे शाखेकडून जनजागृती मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत परिमंडळ 1 हद्दीतील एकूण 627 ज्येष्ठ नागरिकांना जनजागृती करण्यात आली। चालू वर्षात ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत मुंबई शहरामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकाराखाली एकूण 142 गुन्हे नोंदवण्यात आले होते। या गुन्ह्यांमधून नागरिकांची तब्बल 114 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे। या वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे शाखेने एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट सायबर फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाअंतर्गत एकूण 25 अधिकारी आणि 27 अंमलदार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या राहत्या घरी जाऊन डिजिटल अरेस्ट या सायबर फसवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली। तसंच माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती पत्रक वाटप करण्यात आलं। या उपक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आणि डिजिटल अरेस्ट या सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहणार असल्याबाबतही सांगितले। 2020 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्षाचं घाटकोपर युनिट गस्त घालत असताना नाना टायर सर्व्हिस समोरील फुटपाथ इथं आरोपी शाकीर मोहम्मद हुसेन रेतीवाला याला पकडण्यात आले। त्याच्याकडून कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ मिश्रित कफ सिरपच्या एकूण 7040 बॉटल्स मिळून आल्या। त्याच्या ताब्यातील मुद्देमाल पंचनाम्या अंतर्गत जप्त करण्यात आले। त्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले। सहपोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी कौशल्यपूर्ण आणि सखोल तपास करून सदर गुन्ह्यात अटक आरोपी विरुद्ध विशेष सत्र न्यायालयात विविध वेळेत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। चेंबूर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी झेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना स्वीपर कामगारानं त्याची सोन्याची चैन चोरल्यानं चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगानं चेंबूर पोलीस ठाण्याच्या पथकानं हॉस्पिटलमध्ये स्वीपर काम करणारा भीमा शेखर पाटील याचा तांत्रिक तपास केला। त्याला जयदेव सरकारी हॉस्पिटल बापूनगर इथून ब्रह्मपूर पोलीस ठाणे कुलबर्गी यांच्या मदतीनं नमूद गुन्ह्यात अटक केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे करत आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सत्र न्यायालयानं विविध गुन्ह्यातील आरोपी रियाज शफीक देशमुख याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्याच्या विरुद्ध विनयभंग, धमकी, पोक्सोच्या असे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत। न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवून 5 वर्ष सश्रम कारावास आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील एकूण 2 आरोपींपैकी एक आरोपी हा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार होता। फरार आरोपी विरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी स्थायी अटक वॉरंट जारी केलं होतं। परिमंडळ 4च्या पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीला शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवली गेली। दरम्यान आरोपी विलास गणपत घोरपडे याचा शोध घेत असताना आरोपी हा सातारा जिल्ह्यामध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून काळाचौकी पोलीस ठाण्याचे पथक रवाना होऊन फरार आरोपीला सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। पोलीस उपप्रदेश मुंबई परिमंडळ 4 अंतर्गत विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्यापैकी आरोपी जावेद युसुफ शेख याला अटक करण्यात आली होती। अटकेपश्चात त्याला जामीन भेटल्यापासून तो नमूद गुन्ह्यामध्ये न्यायालयात हजर राहत नसल्यानं सत्र न्यायाधीशांनी आरोपीला फरार घोषित करून त्याच्या विरुद्ध स्थायी अटक वॉरंट जारी केलं होतं। पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवली गेली। दरम्यान आरोपी जावेद युसुफ शेख याचा शोध घेत असताना आरोपी हा ठाणे शहरामध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून पोलीस पथक रवाना होऊन फरार आरोपीला ठाणे शहरातून ताब्यात घेऊन फेर अटक करण्यात आली। आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले। वडाळा परिसरात बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसं विक्री करण्यासाठी आलेल्या 5 जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षानं अटक केली आहे। काही इसम विना परवाना अग्निशस्त्र बाळगून ते विक्री करण्याच्या तयारीत JK नॉलेज सेंटर रोड इथं येणार आहेत अशी गुप्त माहिती खंडणी विरोधी कक्षाला मिळाली होती। त्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी नमूद ठिकाणी सापळा रचून 5 जणांना अटक केली आहे। भय्यू खरे, दशरथ बारुलिया, सुलतान बालोरिया, धर्मेंद्र भाटी आणि गौरव देवडा अशी या आरोपींची नावं आहेत।
त्यांच्या ताब्यातील 4 देशी बनावटीचे पिस्टल, मॅगझिनसह एकूण 18 जिवंत काडतुस जप्त करण्यात आलेत। आरोपींनी बृहन्मुंबई यांचे हत्यारबंदी आदेशाचं उल्लंघन केले म्हणून वडाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पक्ष करत आहे।